हा बघा मासा. चांगलेच बघा फसलेत. बघा इथे पण काढून ठेवलेत दीपकने मासे. एवढे मासे भेटलेत आम्हाला पण. किरव्या पण आहेत बघा, किरव्या पण भेटले आहेत. एवढ्या किरव्या भेटल्या. नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे वाजले आता 9:30. भाकरी वगैरे खाल्ले आणि आता चाललो आहे माशांना. तिकडे पण भाकरी घातली बांधून. आता आम्ही 3 जण आहेत. काय म्हणता, इकडे आहे दीपक. मित्रांनो, वरच्या बाजूला चाललो आहे. वरून नंतर आम्ही खाली उतरत येणार आहे. बघा पाणी अजून चिक्कार आहे. आता मे महिन्यापर्यंत सर्व आटून जाईल असती पाणी. नाही दिसत आहे. पाणी भरपूर ना, तो मासा लांब असतो ना. पाणी जसं जवळ येईल तसा मासा जवळ येईल, कमी होत जाईल. कसा दिसणार एवढ्या मोठ्या पाण्यात मासा. हे बघा मासे कशी लागली तिथे. अशी टाकून ठेवली. तिथपर्यंत नेले तिला. नंतर असती इकडे वरती सरकवत आणणार ह्या बाजूला वरती. हा लागले. हा ना. हां मी पण उतरलोय पाण्यामध्ये. पाणी भरपूर गार आहे, एकदम थंड आहे. जरा कांडाळ इथे घेतो वरती, नाही इथून मासा पूर्ण निघून जाईल. जरा हा बघा मासा. गारगार पाणी आहे, गारगार. आता इथे किती मासा काढलाय तर तुम्हाला दाखवतो. इथे टाकून ठेवलाय आम्ही लोकांनी. हा बघा इथे सर्व टाकलंय. एवढा मासा लागलाय. काय खडका आहेत ना, ते खडकात जातो आतमध्ये, लपतो मासा, त्याच्यामुळे तो निघून जातो. तरी एवढे भेटलेत. अजून पुढे जाणार आहे, तिकडे पण काढूया मासे. आता इकडे तुम्हाला दाखवतो किती फसलाय मासा. कारण इथे त्यांना दगड नाही भेटलाय लपायला. चांगलाच आम्ही फसवलाय त्यांना. माशा नाही बघा इथे. बघा इथे डोकरू लागलाय. इकडे आहेत माशी. बघा कशी माशी लागली तिकडे. तर इथे कातळ आहे, त्यामुळे त्यांना लपायला नाही मिळाले. इकडे मी तर इथे कांडाळी चालले वाहवत. इथून जातात खालून मासे. मग बघा किती लागलेत. ही जो वाहवत जाते इथून, याच्या खालून जातात. मग काढ जरा. हा ना, काढ. बघा इथे लागलेत. बघा इथे चांगलंच कातळ आहे. बघा इथे ठेवली आहेत. तू आहेस ना काढायला. चांगलेच बघा फसलेत. बघा इथे पण काढून ठेवलेत दीपकने मासे. इकडे मित्रांनो बघा पाण्याचा जोर आहे तर कांडाळ जाते वाहवत. आणि जरा वर झाली की लगेच मासा निघून जातो खालून. त्याच्या एवढंच दाबू चेपून ठेवायला लागते. चला मासा मी पण काढतो आता. मासे इथे लागलेत ते. जून महिना आहे. जून नाही, जानेवारी महिना. जानेवारी महिन्यात आलोय मासे पकडायला मित्रांनो. त्याला डुकरू गेला कुठे याच्यातला, निघाला की काय कुठे.
पडलं होतं. हा? चेपला तो होता त्याला. नाही ना, हाय 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 गेला नाही हाय ते खाली पडलाय तो. डोकरू बघा, हा बघा डोकरू आहे, हा डोकरू मासा. पाणी मित्रांनो लय गार आहे. आता ठीक आहे, ऊन आले जरा जरा म्हणून एवढं गार वाटत नाही. थंडीचे दिवस आहेत. चला मासे आता जमा करतो आणि पिशवीमध्ये टाकतो मासे. हा पिशवी कुठे ठेवली ती? इकडे जमा केलेत, दीपक तिकडे जमा केलेत. आता घेतो पिशवीमध्ये टाकून. इकडे आता उंच कोंडीला आलोय आणि कांडाळे टाकून ठेवलेत. बघा इकडे मला दिसते काय कांडाळी, बघा. आणि तिकडे एक दुसरी एक टाकून ठेवले. कोण मित्रांनो उंच आहे. आता आम्ही बसलोय भाकरी खायला. मच्छी होती कालची, मुंबईवरून आणलेली, तीच आता घेऊन आलोय आम्ही. तेव्हा इथे भाकरी आहेत आणि मच्छी आहे इथे. चला मित्रांनो या भाकरी खायला. चला भाकरी खाऊन झाले. आता मासे आता लागले आहेत, आपण काढायला घेऊया आता. इथे लागलेत मासे इकडे पण. आता मला दिसणार नाही आता याच्यामध्ये, जरा पाण्यात आहेत ते. बघा ते मंदाने घेतलेत काढायला मासे. हा हे बघा, तेव्हा किती लागलेत ते. काय रे पातं की काय? तेव्हा इथे ठेवलीत. पातं तिथे आहे वळवळते, पण ते काही मिळणार नाही. पाती काय असतात दगडांमध्ये. चालेल चालेल चालेल. हे घे पिशवी. चला मी पण घेतो आता काढायला मासे. ते उशीर होणार आहे. आता उशीर होईल इथे आम्हाला. आता वाजलेत काहीतरी 3:15 वगैरे वाजलेत. आता तर घरी जायला बघूया किती वाजतात ते. हे काढून झाल्यावर निघणार आता, डायरेक्ट घरीच जाणार आहे, दुसरीकडे कुठे नाही बघणार. कुठे? हां चालेल चालेल. ही वरती घेऊ ना, इकडे ताकद जमू. काढायला एक तासभर काढली ती आपली मग घरात घातली. चिकर आहे. त्याला ह्या घ्यायच्याने गुतवतो हा मासा. त्या डबक्यात काय पाणी आहे काय? पडलंय मासे तिकडे. एवढा मासा लागला. बाबूचा म्हणावं ते कांडाला चालू चालू घेऊन. माशाने सर्व कांडळ गुंतवतो.
टोस्टा मोडलाय तरी पण असा मासा मोडून खायचा. काय रे झालं. तो तुमचा व्हिडिओ आहे. सर्व गुरपटलाय मासा. बसायला तर नाही. असं झालं. पाणी काय पण ते एवढं नाही. नाही बा मासा भरून दे. गुरपट तसं हे मोडले तरी पण निघत नाही. वांगी झाली मासा टाकली तुम्ही. काय टाकली जी कांदा मला घेत नाही. मला न्यायचे कुठे कांदा तिकडे. तिकडनं आला ना तिकडेच न्यायचं. तिथे पाणी उंच आहे पण इथे राहू दे इथेच राहू दे कांदा ती राग लागतो. अडकलंय का तिकडे. होय तेच झालंय ते हात निघत नाही. बघा जरा पायात निघत बरोबर. ह्या बाजूला खेचायला पाहिजे मग हे अडकले असेल तसं. जरा पाय निघत. गेली ती एकदम खालच्या बाजूला गेली ती. दगड बघा हलवायचं का? आता पण एवढा हे दिसला आहे. माशानेच निघतो. त्याचं हे खालचं ते वजन आहे ना ते अडकलं असेल.
कळाली पाहिजे ना कुठल्या बाजूने नक्की गेली ती कशी खेचायला तिला. संध्याकाळचे 4 वाजलेत आता मित्रांनो आणि आम्ही घरी चाललोय. तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे पकडलेत ते. आणि हा मासा बघा किती आहे, बारक्या मासा कॅमेऱ्यात नाही दिसणार. हा सर्व वरती मासा आहे बघा बारीक. आणि पिचकांड्या बघा अशा उड्या मारतायत. अजून 2 महिन्यात आहे ना मासे भरपूर मोठे होऊन जातील. होळीपर्यंत लय मोठे होतील. मला तर काय होळीला यायला मिळणार नाही आहे. हे लोक येणार आहेत वाटतं परत होळीच्या टायमाला. त्यानंतर मे महिन्यात तर आहोत इकडे. मे महिन्यात जमलं तर मे महिन्यात पण येणार. कुठे राहिलेत खालपर्यंत जाणार तिकडे मी बघणार मासे कुठे कुठे मिळत आहेत ते. चला मित्रांनो तर घरी भेटूया आपण. घरी गेल्यावर बघूया किती मासे भेटलेत ते. या कोंडीला मित्रांनो आम्हाला बरेच मासे भेटलेत. 2-4 ठिकाणी आलो वर खाल बसून वरपर्यंत काढत काढत. चला जाऊया आता घरी. मित्रांनो घरी आलो आहे. 4 वाजता निघालो होतो. आम्हाला वाजलेत 5. तुम्हाला आता मासे दाखवतो. तेव्हा किती भेटलेत मासे. एवढे मासे भेटलेत आम्हाला पण. किरव्या पण आहेत बघा. किरव्या पण भेटले आहेत. एवढ्या किरव्या भेटल्या. आणि एकदम छोटी छोटी पण आहेत किरवे. ते असतील कुठेतरी खाली. मासे मित्रांनो न्यायचेत आम्हाला मुंबईला. मी मंगळवारी निघणार आहे तेव्हा. त्यासाठी आता उद्या पण जाणार आहोत. उद्या पण बघूया किती मिळतात ते. चला तर व्हिडिओ माझा मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.